36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न. सरसगट कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन, कपासीला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाच्या तडाख्याने अखेर राज्य सरकारला चर्चेच्या टेबलवर यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तुपकर यांच्या शिष्टमंडळामध्ये ॲडव्होकेट शर्वरी तुपकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांची उपस्थिती होती. विधान भवनावर धडक सातबाऱ्याचा वर्षाव, सोयाबीन कापूस उधळून संताप व्यक्त करणे, शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे, मंत्रालयासमोरील झाडांवर जीवाची बाजी लावून आंदोलन आणि मरीन ड्राईव्हवर शेतकऱ्यांनी समुद्रात उतरून दिलेला इशारा अशा सलग घडामोडींमुळे सरकारवर अभूतपूर्व दबाव निर्माण झाला. या दबावानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळामध्ये जवळपास पाऊण तास सविस्तर चर्चा पार पडली. काल होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर सरकारने आणखी एका दिवसाची मुदत मागितली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधून बैठकीची विनंती केली. त्यामुळे तुपकर यांनी आजचे आंदोलन ट्रेलर होते, सरकारने गंडवागंडवी केली तर पिक्चर दाखवू असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले, पण सरकारची कोंडी वाढली. अखेर आज दुपारी विधान भवनात मुख्यमंत्री आणि तुपकर यांच्या शिष्टमंडळात निर्णायक चर्चा पार पडली. मुंबईतल्या विधान भवनासमोर काल जे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं, आमचे अनेक सहकारी झाडावर चढले, त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारने चर्चेला बोलवलं. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजनांच्या मध्यस्थीने आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जवळपास अर्धा पाऊण तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये आम्ही विस्तृत अशी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. यामध्ये कर्जमाफी योजनेमध्ये जे काही जाचक निकष आणि अटी घातलेल्या आहेत त्या काढून टाका, ही आम्ही प्रमुख मागणी केली. उदाहरणार्थ 2019 मध्ये ज्या लोकांना कर्जमाफी मिळाली त्यांना फक्त 50,000 रुपयाचीच कर्जमाफी देऊ, ही अट काढा, ही पहिली मागणी आम्ही केली. त्यांना रेग्युलर कर्जमाफीमध्ये घ्या अशी मागणी केली. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000 रुपये नाही, त्यांना 1.5 लाख रुपये अनुदान द्या, ही सुद्धा मागणी केली. मागच्या कर्जमाफीतले अजून प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे मिळायचे बाकी आहेत, हे सुद्धा त्यांना सांगितलं आणि बारीक बारीक ज्या काही त्रुटी त्या कर्जमाफी योजनेमध्ये त्या त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही, सिबिलची अट लावतात. दुसरं कर्ज घेतलं तर दुसऱ्या कर्जासाठी पीक कर्ज देणार नाही असं सांगतात, हे लक्षात आणून दिलं. आणि दुसऱ्या बाजूला जुनी पीक विमा योजना लागू करावी, 4 ट्रिगर जे होते ते ठेवावे, ही सुद्धा मागणी त्यांच्याकडे केली. आणि बँका बळजबरीने पुनर्गठन करतायत, हे सुद्धा लक्षात आणून दिलं. बोगस बियाणं कंपन्यांनी बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणं दिलं, शेतकऱ्यांना फसवलं, त्याच्यासाठी बेलेबल सेक्शन आहे, नॉन बेलेबल सेक्शन करा, कठोर कायदा करा, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. पीजीआर कंपन्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधून आलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, हे सुद्धा सांगितलं. आणि सोयाबीन कापूस भाववाढीच्या अनुषंगानं राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा आत्तापासून करावा. उदाहरणार्थ डीओसी निर्यातीचा प्रश्न असेल, तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा प्रश्न असेल, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि सोलार पंपाच्या ऐवजी विजेचं कनेक्शन शेतकऱ्यांना द्या, कारण खालून पाणी वर आणायचं असलं तर सोलार काम करत नाही, लांबून आणायचं असलं पाणी तर सोलार काम करत नाही, म्हणून विजेच्या कनेक्शनचा पर्याय त्याला ठेवा, हे सुद्धा आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. अशा
जवळपास निवेदनातल्या 25 मागण्या आणि इतर 10 मागण्या म्हणजे 35 मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी सांगितलं तुम्ही जे काही बदल कर्जमाफी योजनेमध्ये सुचवलेले आहे त्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही निश्चितपणे कर्जमाफी योजनेमध्ये बदल करणार आहोत हा शब्द त्यांनी आम्हाला दिला. तुम्हाला पुन्हा झाडावर चढायची वेळ आम्ही येऊ देणार नाही हा सुद्धा शब्द त्यांनी दिलेला आहे. बघू आज जे काही शब्द सरकारनं दिला या संदर्भात सरकार काय निर्णय घेतं 8 एक दिवस सरकारची वाट पाहू. सरकारनं जर सकारात्मक निर्णय आपल्या मागण्यांच्या अनुषंगानं घेतला नाही तर काल आम्ही मोजके लोक मुंबईच्या विधानभवनात आलो होतो. पुढे येताना हजारो लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये येऊ आणि शेतकऱ्याची ताकद काय असते हे सरकारला दाखवून देऊ.